नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज आलो आहोत भंडारा डोंगर या ठिकाणापाशी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ज्या गाथा लिहिल्या त्या याच डोंगरावर म्हणजेच भंडारा डोंगरावर. हे ठिकाण आहे मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सुदवडी या गावी. तर आपण पाहू शकता, इथून आपल्याला वरती जायचं आहे. हा जो रस्ता आहे तो वरपर्यंत भंडारा डोंगरापर्यंत जातो. देहुगाव पासून हे अंतर 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. तर महाराष्ट्राला पूर्ण अभंगाच्या द्वारे जे अध्यात्म दिले, जे ज्ञान दिले, त्याचा आपण अभ्यास पाहणारच आहोत व या डोंगराची माहिती व हा सर्व परिसर आपण पाहणार आहोत. तुकाराम महाराज यांनी जिथं गाथा लिहिली ते ठिकाण आपण पाहणार आहोत व वेगवेगळी मंदिरं पण आहेत, ती पण आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण पाहूया भंडारा डोंगर. आपण आज पाहणार आहोत भंडारा डोंगर. आपण मुंबईवरून आलात तर 127 किलोमीटर, आपण पुण्यावरून आलात तर 36 किलोमीटर आणि आपण साताऱ्यावरून आलात तर 145 किलोमीटर एवढे अंतर आपल्याला भंडारा डोंगरापर्यंत लागते. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. ते 17-18 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा मोठा मुलगा दुष्काळात गेला. गुरेढोरे गेली, महाजनकी बुडाली, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. अशा संकट समयी विठ्ठलावरची परमभक्ती, विश्वास कायम ठेवून देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर त्यांनी उपासना चालू ठेवली. शाश्वताचा साक्षात्कार झाला व ब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना ह्याच ठिकाणी भेटला. तेच हे स्थान भंडारा डोंगर. भंडारा डोंगर तुकाराम महाराजांची कर्मभूमी आहे. गाथेची निर्मिती याच ठिकाणी झाली आहे. याच डोंगरावर जिजामाता रोज महाराजांसाठी न्याहारी घेऊन येत असत. त्यांनी अन्नदान केल्याशिवाय पाणी पण पित नसत. त्यामुळे या स्थानाला फार महत्व आहे. या ठिकाणी भक्तीचा कळस स्थान आहे, म्हणून या ठिकाणी त्याला साजेसम मंदिर असावं असं अनेक भाविकांचं मत होतं. लवकरच या नवीन मंदिराचे काम होऊन हे स्वप्न सत्यात उतरेल. असं म्हटलं जातं की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जे ज्ञानाचं भंडार जगासाठी खुलं केलं, त्याचमुळे या डोंगराला भंडारा डोंगर असं म्हटलं असावं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे आपल्या भारतातील जगद्गुरू म्हणून नावाजलेले संत आहेत. यांच्या साध्या शब्दवाणीमध्ये गावाकडील लोकांमध्ये ही अभंगाची जी रचना आहे ती त्यांना सहज तोंडात आपल्या येत असते. तर आपण हे मंदिर पाहूया, हा सगळा परिसर पाहूया व आपण तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्मिणी यांचं आपण दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आपण थोड्या पायऱ्या चढून आलो तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं मुख्य मंदिर आपण पाहू शकतो. मंदिरात आत प्रवेश केल्यावर प्रसन्न अशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आपल्याला नजरी पडते. तुकाराम महाराज यांच्या पाठी आपल्याला श्री दत्ताची मूर्ती आपल्याला पाहता येते. त्याच्या बाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊ शकतो व त्याच्याच बाजूला सुरेख अशी गणपती बाप्पा यांची मूर्ती आपल्याला पाहता येते. बाप्पाच्या बाजूला देवांचे देव महादेव यांचं आपल्याला दर्शन घेता येतं. या ठिकाणी छोटंसं मंदिर असून नियोजित नवीन मंदिर यांचं काम चालू आहे. संत तुकाराम महाराज आणि भंडारा डोंगर हे स्थान म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना भेटले. भंडारा डोंगर म्हणजे निसर्गरम्य असं ठिकाण, ज्या ठिकाणी मनाची शांतता आपल्याला लाभेल. जीवनातील संकटाचा काळ असून त्या भंडारा डोंगरांनी तुकाराम महाराज यांना जगण्याची नवीन प्रेरणा दिली व याच ठिकाणी महाराष्ट्रातील गीतेची निर्मिती झाली, तीच म्हणजे गाथा. तरुणांदुरकी सळसळे पानपरी, खिन्न मन वैकुंठ गमन, धन्य ते तुकोबा
बहु आम्हा दिले ग्रंथ, श्रेष्ठ गाथा जगाने वंदिले. आपण आता नांदुरकी वृक्षाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आपल्याला नांदुरकी हे झाड पाहिले की आठवतात व डोळ्यासमोर येतात ते तुकोबाराय. कारण नांदुरकी या झाडाला संगत आणि सहवास तुकोबारायांचा मिळाला. संगत चांगली असेल तर सर्व काही चांगले. उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज आणि नांदुरकी वृक्ष. नांदुरकी हा वृक्ष एक विशाल आणि विस्तीर्ण वाढणारा वृक्ष आहे. 12 महिने हिरवागार असतो, 24 तास ऑक्सिजन सोडतो. आयुर्वेदात या झाडाला खूप महत्व आहे. हे झाड अक्षय किंवा दीर्घकाळ टिकणारे आहे. आपण भंडारा डोंगरावरील नवीन नियोजित भव्य दिव्य मंदिराची थोडक्यात वैशिष्ट्ये पाहूया. मंदिराची लांबी 179 फूट, उंची 108 फूट, तर रुंदी 193 फूट इतकी आहे. मंदिराला भव्य 3 कळस असतील. मंदिराचा घुमट हा 34 फूट बाय 34 फुटाचा असेल. मंदिराला 9 दरवाजे आणि 6 खिडक्या असतील. मंदिरात मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर व त्यांना पाहणारे तुकाराम महाराज यांची मूर्ती असेल. अंदाजे 150 कोटी या मंदिराला खर्च येईल. अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि पुण्यातील या मंदिरासाठी एकाच खाणीतील दगड वापरण्यात येत आहेत. सोमपुरा वास्तुविशारद आणि कारागीर इथं मंदिराची उभारणी करत आहेत. तुकाराम महाराजांच्या मंदिराची पायाभरणी 2016 पासून सुरू आहे आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिराची उभारणीला सुरुवात झालेली आहे व हे मंदिर पूर्णत्वास आलेले आहे. हाच फरक या दोन्ही मंदिरात आपल्याला पाहता येतो. नमस्कार मित्रांनो, आपण कमानीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर भंडारा डोंगर आपल्याला लागतो. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हे नांदुरकीचं झाड आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी गाथेचं लिखाण या झाडाखाली केलेलं आहे. 200 ते 300 वर्षापूर्वीचं हे झाड सुस्थितीत आपल्याला पाहता येतं. या ठिकाणी आहे जुनं मंदिर, विठ्ठल रुक्मिणी यांचं जुनं मंदिर आपल्याला इकडे पाहता येतं. तर नवीन मंदिर आता सध्या इकडे याचं बांधकाम चालू आहे. हे भंडारा डोंगरावर हे बांधकाम चालू आहे. तर इकडे आपण महाप्रसादाचा पण आस्वाद घेऊ शकता. तसेच इकडे आल्यानंतर मन प्रसन्न होईल. देहूगाव किंवा आळंदी या ठिकाणी जे भाविक येतात ते आवर्जून या भंडारा डोंगराला भेट देत असतात. तर आपण नक्की या. आणि रॉयल पाटील या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की द्या. तर मित्रांनो, चला परतीच्या प्रवासाला. जय शिवराय, जय शंभूराजे.